रोहित पवार यांच्या सुरक्षेबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन। सोलापूर प्रतिनिधी, जनसंसद न्यूज। महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांनी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आमदार रोहित पवार यांच्या जीवाला धोका असल्याची शक्यता व्यक्त करत त्यांना तात्काळ 2+Z+ सुरक्षा देण्याची मागणी केली आहे। निवेदनात मागील महिन्यात बारामती येथे झालेल्या कथित विमान दुर्घटनेबाबत गंभीर शंका उपस्थित करण्यात आल्या असून या प्रकरणाची आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थेमार्फत चौकशी व्हावी, तसेच नवी दिल्ली स्थित खाजगी चार्टर विमान कंपनी VSR व्हेंचर्स यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे। या दुर्घटनेप्रकरणी सातत्याने आवाज उठवत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना संभाव्य धोका असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे। तसेच या विषयावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असून या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही माध्यमातून सुरक्षा पुरविण्याची विनंती करण्यात आली आहे। निवेदनात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात आला असून ही घटना अपघात नसून घातपात असू शकते, असा आरोप करण्यात आला आहे। हे निवेदन सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आले असून यावेळी मिलिंद गोरे, प्रशांत बाबर, डॉक्टर योगेश रणदिवे, प्रशांत गायकवाड, अमित मोतीवार, अजित पात्रे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। आमदार रोहित पवार यांना तात्काळ Z+2 सुरक्षा देण्यात यावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली। साखळी त्यांनी जी दाखवलेली आहे ती सामान्य नागरिकांना सुद्धा पटत आहेत, परंतु जो घात झालेला आहे अजितदादांचा त्याविषयी त्यांच्या सरकारमधील लोक उलट तो लवकर त्या प्रकरणाची चौकशी करून त्या म्हणजे लोकांच्या मनाची शंका दूर करायला हवी, परंतु ते न करता मला असं कुठंतरी आता जाणवतंय की ज्यांनी घात केलाय त्यांची वकिली तर हे भाजपचे नेते करत नाहीत ना, हा सगळ्यात मोठा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मनात निर्माण झालेला आहे। ओके, थँक्यू।